महाबोधी महाविहार प्रबंध ॲक्ट 1949 रद्द करून बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाविहाराचे प्रबंधन बौद्ध भिक्षू बौद्ध समुदायाला देण्यात यावं, या मागणीसाठी गोंदिया येथील प्रशासकीय इमारतीच्या समोर बौद्ध बांधवांनी धरणे आंदोलन केले। बुद्धगयातील समितीमध्ये इतर कुठल्याही धर्माच्या नागरिकांचं सदस्यत्व राहू नये, तेथील प्रबंधन समितीमध्ये केवळ बौद्ध बांधवच असावे, अशी मागणी यावेळी बौद्ध बांधवांनी केली। तर यावेळी बिहार सरकारचा निषेध नोंदवत मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। BTA 1949 हा ॲक्ट बिहार गव्हर्नमेंटने त्यावेळेस केला होता। त्या ॲक्टमध्ये 4 हिंदू महंत पंडित आणि 4 बौद्ध भंते आणि 1 जिल्हाधिकारी हिंदू यांना अध्यक्ष केलं होतं। हा कायदा रद्द करून पूर्णतः महाविहार हा बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू आहे। आणि मागील 12 फेब्रुवारीपासून पूजनीय भंते विनाचार्य यांच्या मार्गदर्शनामध्ये बोद्धगया इथे उपोषण सुरू आहे, धरणे आंदोलन सुरू आहे। त्याच आंदोलनाला समर्थन म्हणून आज गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया उपविभागीय कार्यालयासमोर बौद्ध समुदायाच्या वतीने पूजनीय भंते श्रद्धाबोधी यांच्या नेतृत्वामध्ये हा धरणं आंदोलन करण्यात येत आहे। आणि केंद्र सरकार, राज्य सरकार, बिहार सरकारने जर काही मागणी हे लवकर मान्य नाही केली तर याच्यानंतर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे। आता बुद्ध शांत बसणार नाही आहे, क्रांतीच्या मार्गाने आपली मागणी पूर्ण करणार आहे। विहार हा मुक्त करायचा आहे आणि हिंदू तिथले जे 5 हिंदूचे सदस्य आहेत ते हिंदूचे सदस्य मग हटवून आम्हाला पूर्णपणे बौद्धांच्या स्वाधीन ते करण्यात यावं, ही आमची जे अर्थ। अयोध्येमध्ये बुद्धिस्ट लोक तुम्ही 1 सदस्य आमचा घेऊ नाही शकत, 4 सदस्य, तर आमच्या महाबोधी विहारामध्ये का बनून तुम्ही तिथं 5 सदस्य हिंदूचे राहणार? मुस्लिम याच्यामध्ये पण फक्त मुस्लिम आहेत। हिंदूच्या प्रत्येक मंदिरामध्ये हिंदू लोकांचा वर्चस्व आहे। मग आमचा महाबोधी विहारामध्ये का म्हणून आम्ही बुद्धाच्या आमचं वर्चस्व राहणार नाही? एवढ्या वर्षापासूनचा भारत देश हा बुद्धाचाच आहे। पूर्वीपासून म्हणजे महाभारतातले जेवढेही देवी देवता तिथं दाखवण्यात आलेले आहे महाबोधी विहारामध्ये, ते सुद्धा थोटांड आहे। आमच्या भगवंताच्या मूर्तीवर त्यांनी कपडा झाकला आहे आणि म्हणतात की हे पांडव आहे, 5 पांडव आहे। ते 5 पांडव नसून ते आमचे 5 भंतेजी आहेत। बुद्धांनी त्यांना दीक्षा दिली आहे आणि ते 5 भंतेजी अशोकांनी त्या मूर्त्या स्थापन केलेल्या होत्या। आणि हे लोक तिथं आपलं मंदिर टाकून, असं होत नाही ना। जर तुम्हाला आमच्या मागणं पूर्ण करायचं नसेल तर हा आमचा पुन्हा समोर रस्त्यावर उतरणार, तीव्र आंदोलन अजून होणार। आमचे फॉरेनपासूनचे बुद्धिस्ट लोक सगळे लोक तयार असतील ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी आणि सरकारने आमच्या याला जबाब देण्याची कृपा करावी। आम्ही शांततेने आम्ही सगळं मागण्या मागत आहोत आणि सरकारनेही शांत राहून आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, एवढीच विनंती आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।